नमस्कार मंडळी. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बीज प्रक्रिया ही जी घटक आहे हे तूर या पिकाला आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे. कारण की सोयाबीनला आपण कापसाला आपण चांगल्या प्रकारे बीज प्रक्रिया करत असतो. हो मंडळी, कापसाला सुद्धा आपण बीज प्रक्रिया करत असतो. तुम्हाला जर कापसाची, सोयाबीनची, उडीद, मुगाची जर बीज प्रक्रिया जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलमध्ये स्क्रोल डाऊन करा, त्याच्यावर तुम्हाला हे व्हिडिओ मिळून जाईल. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तूर या पिकाला आपल्याला जे बीज प्रक्रिया आपण करत असतो याच्यामध्ये जैविक बीज प्रक्रिया, कीटकनाशक आहे, बुरशीनाशक आहे, कोणकोणती बीज प्रक्रिया आपल्याला करायला पाहिजे असते. सोबतच याची मात्रा किती असायला पाहिजे, कारण की जे कंटेंट आपण घेत आहोत त्याची जर मात्रा आपण योग्य नाही घेतली तर आपली बीज प्रक्रिया फेल जाऊ शकते. त्यामुळे ही मात्रासुद्धा इम्पॉर्टंट आहे. हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मंडळी, मी सुतीक्ष्ण धोटे आणि तुम्ही बघत आहात इंडियन फसल. तर मंडळी, ज्यावेळेस आपण तूर या पिकाला बीज प्रक्रिया करत असतो त्यावेळेस एक गोष्ट ध्यान देण्यासारखं आहे की याला आपण फंगीसाईड आणि जैविक बीज प्रक्रिया हे दोनच प्रकारच्या बीज प्रक्रिया आपण करत असतो. तर हे दोन बीज प्रक्रिया जे करत असतो त्याच्यामध्ये आता जे मी प्रमाण सांगणार आहोत हे प्रमाण 1 किलो बियाण्यासाठी असणार आहे पूर्ण प्रमाण. आता जे फंगीसाईड म्हणजे बुरशीनाशकाची ज्यावेळेस आपण बीज प्रक्रिया करतो यामध्ये दोन प्रकार आहेत. एक केमिकल आहे, एक आहे जैविक आहे. जर आपण ट्रायकोडर्मा जर याच्यामध्ये गणलं तर हेच जैविकमध्ये सुद्धा आपण करणार आहोत. तर याच्यामध्ये ट्रायकोडर्मा हे सगळ्यात इम्पॉर्टंट बीज प्रक्रिया याच्यामध्ये असणार आहे तुरीसाठी. कारण की तुरीला सुरुवातीला जे फायटोप्थोराचा आजार होतो आणि मर रोग लागत असते त्याच्यापासून जर आपल्याला वाचवायचं असेल तर आपल्याला ट्रायकोडर्माचा वापर आपल्याला करायचा आहे. मग ट्रायकोडर्माचा वापर किती करायचा आहे, तर आपल्याला साधारणतः 6 ग्रॅम प्रति किलो बियाण्यासाठी आपल्याला ट्रायकोडर्मा इथे घ्यायचा आहे. आता ज्यावेळेस आपण ट्रायकोडर्मा घेत नाही त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, तर मग आपल्याला केमिकलकडे वळायचं आहे. मग केमिकलमध्ये कोणतं वापरायचं, तर केमिकलमध्ये आपल्याला कार्बाइनडेझिम प्लस मॅन्कोझिप या दोघाचं कॉम्बिनेशन जे येते ते 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे. तर मंडळी, सर्वात आधी आपण काय पाहिलं की ट्रायकोडर्मा किती पाहिलं, 6 ग्रॅम प्रति किलो बियाण्यासाठी वापरायचं आहे. जर ट्रायकोडर्मा आपण वापरत नसेल तर आपल्याला वापरायचं आहे मॅन्कोझेप अधिक कार्बाइनडेझिमचं येणारं कॉम्बिनेशन. ते किती वापरायचं आहे, 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला आपल्याला ते वापरायचं आहे. आता हे झालं आपलं बुरशीनाशकाचं. आता याच्यानंतर आपल्याला करायची आहे जैविक बीज प्रक्रिया. आणि जैविक बीज प्रक्रिया जर आपण केली तर आपलं सुरुवातीला लागणारे जे रोग आहे, सोबतच सुरुवातीला जे अन्नद्रव्याची कमतरता आपल्या पिकांमध्ये दिसून येते ते आपण कुठंतरी वाचू शकतो. तर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, सर्वात आधी 40 ते 50 ml आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 2.5 म्हणजे 2.5 ग्रॅम आपल्याला गुळ घ्यायचा आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला 25 ग्रॅम PSB, 25 ग्रॅम रायझोबियम, 25 ग्रॅम KMB आणि 5 ग्रॅम, जर आपण आधी ट्रायकोडर्माची केलेली नसेल तर 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा वापरायचं. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपण जैविक केमिकल बुरशी वापरली असेल तर आपल्याला ट्रायकोडर्मा वापरून फायदा नसणार आहे. त्यामुळे मी पुन्हा सांगतो, जर केमिकल बुरशीनाशक केलेली असेल तर आपल्याला 40 ते 50 ml पाणी, 2.5 ग्रॅम आपल्याला गुळ घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 25 ग्रॅम PSB, 25 ग्रॅम रायझोबियम आणि 25 ग्रॅम KMB हे पावडर स्वरूपामध्ये आपल्याला घ्यायचे आहे. आणि याची बीज प्रक्रिया एका आपण बकेटमध्ये करू शकतो. हे तयार सगळं द्रावण आणि हे आपल्या बियाण्यांवरती शिंपडायचं आहे आणि चांगल्या प्रकारे पोत्यामध्ये हलवून घ्यायचं आणि तात्काळ आपल्याला याची पेरणी करायची आहे. जर आता आपल्याला लिक्विडमध्ये जर हे द्रव्य उपलब्ध झाले तर मग आपल्याला 5 ml PSB, 5 ml रायझोबियम आणि 5 ml KSB याचा वापर आपल्याला करायचा आहे. आता ही जर आपली जैविक बीज प्रक्रिया आपण जर केली तर सुरुवातीला आपल्याला जे कमतरता आपल्या पिकांमध्ये जाणून येतात अन्नद्रव्याच्या, हे कुठंतरी आपण याला नाहीशा करू शकतो. तर मंडळी, अशा प्रकारे हे होती बीज प्रक्रिया तुरीसाठी. कापसाला, सोयाबीनला, उडीद मुगाला जर आपल्याला बघायचे असेल व्हिडिओ तर आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. तुम्ही स्क्रोल डाऊन करून ते व्हिडिओ बघू शकता. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटूया अशाच नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.